इयत्ता 5वीच्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, उपघटक 4.3 यामध्ये दिनदर्शिका हा भाग आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे. तर दिनदर्शिका म्हणजे काय बेटा? दिनदर्शिका आपण कशाला म्हणतो? आपण जसं नेहमी व्यवहारामध्ये कॅलेंडर हा शब्द वापरत असतो. कॅलेंडर म्हणजेच काय? शुद्ध मराठीमध्ये दिनदर्शिका असं नाही, तर कॅलेंडर हा इंग्रजी शब्द आहे आणि दिनदर्शिका हा मराठी शब्द आहे. मुलांना लक्षामध्ये ठेवा. पण आपण सर्रास नेहमी बोलताना कॅलेंडर म्हणतो. कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका. म्हणजे आपल्या वर्षामध्ये जे 12 महिने असतात त्या 12 महिन्यामध्ये कोणकोणते महिने आहेत आणि आठवड्यामध्ये कोणकोणते वार आहेत आणि कोणकोणते महिने 31 दिवसाचे असतात, कोणते महिने 30 दिवसाचे असतात, कोणता महिना 28 किंवा 29 दिवसाचा असतो आणि 28 तारखेचा जेव्हा महिना असतो तेव्हा किती वार आपले 5 वेळेस येतात, 29चा महिना असताना किती वार 5 वेळेस येतात. हा सर्व भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. दिनविशेष कोणते या वर्षामध्ये महत्वाचे काही दिनविशेष, तसं दररोजच काही ना काहीतरी दिनविशेष असतोच, परंतु महत्वाचे काही दिनविशेष तिथं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, हे सुद्धा आपण लक्षामध्ये ठेवायचे. आणि 1 जानेवारीचा वार वर्षात 53 वेळा येतो. वर्षात 53 वेळा कोणता वार येतो? लीप वर्षामध्ये 53 वेळा किती वार येतात? तर हे अशा प्रकारचा आपल्याला सर्व भाग याच्यामध्ये शिकायचा आहे, या व्हिडिओमध्ये शिकायचा आहे मुलांनो. मग काय सांगितलं? पहिल्यांदा आठवड्याचे वार कोणते असतात? किती असतात? 7 असतात. आपल्या सर्वांना माहितच आहे. कोणकोणते वार आहेत बेटा? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आणि रविवार. हे 7 वार आपले आठवड्याचे आहेत. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, सोमवार ते रविवारपर्यंत. हे आपल्या सर्वांना याची माहिती आहे. व एका वर्षाचे महिने 12 महिने इंग्रजी 12 महिने असतात, मराठी सुद्धा 12 महिने असतात. पण आता आपल्याला या ठिकाणी इंग्रजी महिन्याचाच अभ्यास करायचा आहे. तर इंग्रजी महिने कोणते? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. हे 12 महिने इंग्रजी वर्षाचे. आणि याच्यामध्ये 31 दिवसाचे काही महिने असतात बेटा, 30 दिवसाचे काही महिने असतात आणि एक महिना असा असतो की तो 28 किंवा 29 दिवसाचा असतो. मग 31 दिवसाचे कोणते महिने बेटा? 30 दिवसाचे कोणते? आणि 28 आणि 28 किंवा 29 दिवसाचा महिना कोणता? तर ह्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे बेटा आपली. तर ही जी आपली मुठ्ठी असते हाताची, या हाताच्या मुठीवर आपल्याला हे जे उंच भाग दिसतो, हा उंच भाग 31 समजायचा आणि हा खोलचा भाग, खोलवरचा भाग, ह्या 2 उंच भागामध्ये खोलवर भाग आहे, हा 30 किंवा 28 दिवसाचा समजायचा. 31 दिवस, 30 दिवस, 31 दिवस, 30 दिवस, 31 दिवस, हा सुद्धा उंच भाग आहे. 4 बोटांचे 4 उंच भाग. परत इथून एक सुरू झालं 31 दिवस. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै 31चा आणि पाठोपाठ येणारा ऑगस्ट, दोनही महिने जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने लगातार क्रमावर येणारे 2 महिने 31 दिवसांचे आहेत. बाकी सगळ्या प्रत्येक 2 महिन्यामध्ये एक महिन्याचा गॅप आहे. कोणता? जानेवारी झाल्यानंतर फेब्रुवारी कशामध्ये आहे? 28 किंवा 29 दिवसाचा असतो. मार्च झाल्यानंतर एप्रिल 30चा, मे झाल्यानंतर जून 30चा, जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने क्रमागत येणारे 2 महिने 31 दिवसाचे आहेत. नंतर ऑगस्ट नंतर सप्टेंबर 30 दिवसाचा, ऑक्टोबर परत 31 दिवसाचा, नोव्हेंबर परत 30 दिवसाचा आणि डिसेंबर परत 31 दिवसाचा. म्हणजे अल्टरनेट एक महिना 31 झाला की दुसरा महिना 30चा असतो किंवा 28चा असतो, 29चा असतो. पण फक्त जुलै आणि ऑगस्ट हे क्रमवार येणारे 2 महिने, म्हणजे क्रमवार म्हणजे एका मागोमाग येणारे 2 महिने हे 31 दिवसाचे आहेत. हे कसं मोजायचं तुम्हाला सांगितलं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. म्हणजे उंच भाग असला की 31, खोल भाग असला की 30. उंच भाग असला की 31, खोल भाग असला की 30 किंवा 29 किंवा 28. 29 किंवा 28चा फक्त एकच महिना आहे, तो कोणता? फेब्रुवारी महिना. हे आपण लक्षामध्ये ठेवायचं. आणि 30 दिवसाचे 4 महिने आहेत, एप्रिल, जून, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. आणि 31 दिवसाचे 7 महिने आहेत, जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. 7 आणि 4 11 आणि 1 12. लीप वर्ष. आता लीप वर्ष कशाला म्हणायचं बेटा? ज्या वर्षाचे शेवटचे 2 अंक असतात. समजा इथं 1996 हे वर्ष आहे, 1996. आता याच्यामध्ये शेवटचे 2 वर्षाला 4 ने भाग केला, 4 1 4, 4 2 8, 1 उरला, 4 चोक 16. मग हे 24 आलं. म्हणजेच या वर्षाला काय झाला? 4 ने भाग केला. शेवटच्या 2 अंकालाच भागायचं. शेवटच्या 2 अंकाला भाग केला म्हणजे इकडच्या सगळ्या संख्येला, कितीही मोठी संख्या असली तरी त्या संख्येला 4 ने भाग जातो. ही आपण 4ची कसोटी शिकलेली आहे बेटा. मग शेवटच्या एवढ्या मोठ्या संख्येला भाग द्यायची गरज नाही. तर शेवटच्या 2 संख्येला 4 ने भाग केला की ते वर्ष ते निशेष भाग जर जात असेल, बाकी शिल्लक काहीच उरत नसेल, तर अशा वर्षाला म्हणायचं लीप वर्ष.
मग असा जर निशेष भाग गेला की त्या वर्षाला म्हणायचं लीप वर्ष. जसं 1996 आहे, 2000 आहे, 2004 आहे, 2008 आहे, 1992 आहे, 1988 आहे, अशा प्रकारच्या सर्व वर्षांना लीप वर्ष. लीप वर्ष दर 4 वर्षानंतर येत असते बेटा. किती वर्षानंतर येत असते? 4 वर्षानंतर येत असते. आणि लीप वर्ष सनदर्शक संख्येला 4 ने निशेष भाग होतो. सनदर्शक म्हणजे शेवटची 2 संख्या सनदर्शक संख्येला 4 ने निशेष भाग होतो. आणि जेव्हा एकक व दशक स्थानी 0 असतात, 2 शून्य असतात, तेव्हा या पूर्ण संख्येला 400 ने भाग गेला पाहिजे. कितीने भाग गेला पाहिजे? 400 ने. मग 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 4 1 4, 4 25. अशा वेळेस मग पूर्ण संख्येला 400 ने भाग गेला पाहिजे. केव्हा? जेव्हा एकक व दशक स्थानी 2 शून्य क्रमांकात असतात, तेव्हा आपल्या या पूर्ण संख्येला कितीने भाग गेला पाहिजे? 400 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ते वर्ष लीप वर्ष असते. ही बाब लक्षामध्ये ठेवा. आता पुढचा भाग आहे 5 वेळा येणारे वार. आता 28 दिवसांचा महिना आहे बेटा. 28 दिवसामध्ये 7 वार असतात एका महिन्यामध्ये, मग एका आठवड्यामध्ये. मग 28 दिवस आहेत तर 7 वार किती वेळेस येतील? 7 चोक 28. प्रत्येक वार किती वेळा येईल? 4 वेळा येईल. एकही वार 5 वेळा येणार नाही. का येणार नाही? कारण 7 वार आहेत. समजा सोमवारी 1 तारीख आहे, तर पुढची 1 तारीख 8 तारखेला, त्याच्या पुढची 1 तारीख 15ला, त्याच्या पुढची 22ला, मग त्याच्या पुढची येणारी 29 तारीख. मग 29 तारीख या महिन्यामध्ये आहे का? नाही. मग सोमवार जो आला होता 1 तारखेला, तो किती वेळा आला? 4च वेळा आला. म्हणजे एकही वार 5 वेळा येत नाही. केव्हा? 28 दिवसांच्या महिन्यामध्ये. आणि 29 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 तारखेचा वार, 1 तारखेला कोणताही वार होत्या, सोमवार होत्या, मंगळवार होत्या, बुधवार होत्या, गुरुवार होत्या, शुक्रवार होत्या, शनिवार होत्या किंवा रविवार होत्या, कोणताही वार होत्या, तो वार किती वेळा येतो त्या महिन्यामध्ये? 5 वेळा येतो. 30 दिवसाच्या महिन्यामध्ये 1 आणि 2 तारखेचा जो वार असतो तो किती वेळा येतो? 5 वेळा येतो. बाकीचे वार किती वेळा येतील? मग 4 वेळा येतात. आणि 31 दिवसाच्या महिन्यामध्ये 1, 2 आणि 3 तारखेचा जो वार असतो तो किती वेळा येतो? 5 वेळा येतो बेटा. आणि बाकीचे वार 4 वेळा येतात. म्हणजे 4, 5, 6, 7 तारखेचे वार 4 वेळा येतात आणि 1, 2 आणि 3 तारखेचे 5 वेळा येतात. ही बाब लक्षामध्ये ठेवा. आणि हे महत्वाचे काही दिन विशेष आहेत. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करतात, तो 3 जानेवारीला. प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारी, विज्ञान दिन 28 फेब्रुवारी, महाराष्ट्र दिन 1 मे, स्वातंत्र्य दिन जो आहे आपला भारताचा तो 15 ऑगस्टला आहे, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर म्हणजे तुमचा दिवस, आणि शिक्षक दिन म्हणजे 5 सप्टेंबर आमचा दिवस, आणि नाताळ 25 डिसेंबर, आणि लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट, तसेच महात्मा गांधींची जयंती 2 ऑक्टोबर. असे काही महत्वाचे दिनविशेष आहेत. असे बरेच दिनविशेष असतात. हे सर्व दिनविशेष आपल्याला सुद्धा लक्षामध्ये आपण ठेवले पाहिजे. आणि अजून काय सांगितलेलं आहे? 1 जानेवारीचा वार वर्षात 53 वेळा येतो. आता बघा, आपलं वर्ष किती दिवसांचं असते? 365 दिवसांचं असते बेटा. मग 365 दिवसामध्ये किती आठवडे असतात? 52 आठवडे. मग 52 आठवडे म्हणजे किती झाले? 52 आठवडे म्हणजेच किती दिवस झाले? 364 दिवस. मग 52 आठवडे आणि पुढं अधिक 1 दिवस म्हणजे किती झाले? 365. 52 आठवड्याचे म्हणजे 364 दिवस. आणि 52 आठवडे संपले मग 53 वेळा जो वार येत आहे तो कोणता वार येईल? 1 जानेवारीचा दिवस येते. म्हणजे 1 जानेवारीचा 52 आठवडे रिपीट होतात आणि 1 जानेवारीचा 53व्या आठवड्यामधला 1 जानेवारीचा दिवस येतो. म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवसाचा आपला 1 वर्ष असतो. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो बेटा? 29 दिवसाचा असतो. म्हणून इथं काय होते? 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. 52 आठवडे आणि 2 दिवस म्हणजे 1 जानेवारी व 2 जानेवारी हे 2 वार किती वेळेस येतील? 53 वेळेस येतील. बाकीचे सर्व वार किती वेळेस येतील? 52 वेळेस येतील. हे लक्षामध्ये ठेवायचं. म्हणजे ज्या वारानं सुरुवात होत असते वर्षाची त्याच वारानं शेवट होते. आणि पुढच्या वर्षापासून कोणता वार सुरू होतो? नवीन वार सुरू होतो. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा प्रकारे हा भाग आपण पूर्ण लक्षामध्ये ठेवावा व यावर आधारित उदाहरण संग्रह सराव संच 4.3 आपण पुढील व्हिडिओमध्ये सोडूयात. आपल्याला सर्वांना हा भाग आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा.
व आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद.